जय भीम. मग मी बिरोबद्दल तुमच्यासंग मला बात करायची होती. कारण की आता बिरोमध्ये पैसे खूप वाढले. जिकडं जावा तिकडं खूप महागाई पण वाढली आहे. गरीब माणसाने कसं करावं? आता आम्ही 24 घंट्याच्या बायका राहतो, पण आम्हाला पेमेंट खूप कमी आहे. सरकार आमच्याकडं काही लक्षात देत नाही. गरीब बायकांना काय करणार, काय नाही. गाड्यांना एवढी गर्दी, आता लॉकडाऊन सुटल्यापासून एवढी गर्दी आहे ट्रेनला, तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे ट्रेनमध्ये. बिरोच्या बायकांनी कसं काम? आता बायका घरात आणि पोरी बाहेर आहेत, असं चाललं आहे जीवनामध्ये. मला सहकार्य करा. मला बिरोंच्या बायकांबद्दल, म्हणजे ज्या बायका गरीब आहेत त्यांच्यासाठी मला पण काहीतरी करायचं, माझी अशी इच्छा आहे. काय मी पण सध्या पेशंटचे कामं करते. मला पण पेमेंट कमी आहे. मला पण माझे मुलं आहेत. मला घर नाही, दार नाही. मी दुसऱ्यांच्या घरी राहून दुसऱ्यांच्या घरात राहून मी कमवते. म्हणजे मला पेमेंट आहे, जेवढा पाहिजे तेवढा नाही आहे. माझी आई मुलं सांभाळते, भाऊ रिक्षा चालवतो. आता एवढ्या महागाईमध्ये एवढं महाग झालं आहे सगळं, भाजीपाला वगैरे सगळं. तर गरीब लोकांनी कसं करायचं, ते काय करायचं? मला यूट्यूबवर मला एवढं बोलता येत नाही आहे. मी माझा व्हिडिओ बनवून टाकतो. ज्याला आवडला असेल त्यांनी कमेंट करा, सांगा. बिरोच्या बायांच्या मागण्या काय पूर्ण होत नाही. आणि सरकार जे चांगलं नोकरीला आहे, आता बघा सगळ्यांच्या मागणं पूर्ण करतात. मग ह्या बिरोवाल्या बायका का नाही आपल्या मागणं पूर्ण करत? का नाही बिरोवाल्यांना सांगत का आम्हाला एवढा पेमेंट पाहिजे, आम्हाला एवढा पाहिजे? आम्ही लोकांचं हागणं मुतणं काढतो. कोणाला काय आजार आहे, कोणाला कसा आजार आहे, कोणाला TVचा आजार आहे, कोणाला कॅन्सरचा आजार आहे. कसं करायचं आम्ही बिरोवाल्याच्या बायकांनी कसं करायचं कामाला? कोणाला 12 घंटे ड्युटी आहे, कोणाला 8 घंटे, पेमेंट पण एवढा कमी. कोणाला लेकरं जास्त आहे, कोणाचा संसार आहे, कोणाला घरदार आहे, कोणाला नाही आहे, कोणाला भाडं भरायचं असतं. कसं करणार आम्ही लोक? आता भाडं पण 8,000 9,000 भाडं चाललं. कसं करणार आम्ही लोक? तरी काय करायचं, कसं करायचं आम्ही? बोलायला तर पाहिजे. माझी खूप इच्छा आहे बोलायला, पण मला ना एवढं काय म्हणजे